स्वीकारला होता. काही त्या मार्गावर होते. परिस्थिती वाईट होती. तेव्हा गुरु तेग बहादूर यांनी बळजबरीच्या धर्मांतराला कडाडून विरोध केला. खर तर औरंगजेबाला टक्कर देण्याइतके त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळही नव्हते, ना इतर काही सुविधा होत्या. तरीही ते खचले नाहीत. त्यांनी या परिस्थितीचा सामना करायचे ठरविले आणि धर्मांतराचा तीव्र निषेध चालूच ठेवला. त्यांच्या या पुढाकाराने अनेक सामान्य माणसांना धीर आला आणि त्यांनीही इस्लाम धर्म स्वीकारायला नकार दिला. ही बातमी जेव्हा औरंगजेबाला समजली तेव्हा तो संतापला. इस्लाम धर्माचा प्रसार करायचा तर अशा विरोधकांचा विरोध संपवणे आवश्यक होते. त्यामुळे त्याने गुरु तेग बहादूर यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचे फर्मान सोडले. परंतु तेग बहादूर पक्के होते. त्यांनी धर्मांतर करणार नाही असे कळविले, ठाम नकार दिला. त्यावर औरंगजेब आणखी संतापला आणि त्यांनी तेग बहादूर यांच्या नाना प्रकारे छळ केला.